तो घरी घेऊन जातो. तर मग असं म्हणायला हरकत नाही की आता मुलांचं बॅग वेट जे आहे ते 50% कमी झालेलं आहे. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने आपण ज्या काही सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात किंवा सगळ्या क्षेत्रातील जे अग्रेसर असणाऱ्या महिला आहेत त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या त्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव आणि त्या त्या क्षेत्रात कसं काम करताय हे आपण पाहतोय. आणि आज साहजिकच शिक्षण क्षेत्रातील मुलाखत आहे. कल्याण पिंगळेदाजी स्कूलच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्या आपल्या सोबत आहेत. श्रद्धा धांडे त्यांच्यासोबत, धांडे पिंगळे दोन्ही आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. सर्वप्रथम प्रारंभमध्ये खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीच्या अनुषंगाने आपण पाहतोय की खूप आनंदाचं वातावरण सुरू आहे आणि या अनुषंगाने स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही उपक्रम घेता काय असतं? नक्कीच. नवरात्री जो काही आपला उत्सव सुरू आहे, त्यामुळे आमच्या कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूलमध्ये 90% शिक्षक जे आहेत ते महिला शिक्षक आहेत. त्यामुळे नवरात्री म्हटलं तर आमच्याकडे खूप मोठा उत्सव असतो. त्यामध्ये आम्ही विविध ॲक्टिव्हिटीज घेतो महिलांसाठी. आणि आमचं शाळेचं हे 9वं वर्ष असल्यामुळे एव्हरी इयर आम्ही दांडियाचा प्रोग्राम तर आयोजित करतोच. त्याचबरोबर एक महिलांना प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आम्ही विविध स्पर्धा देखील घेतो. रांगोळी असेल, मेहंदी असेल, इवन मास्टर शेफ पण घेतो आम्ही. त्याचबरोबर आम्ही मेकअपचे वर्कशॉप पण ठेवतो आणि आम्ही महिला दिनानिमित्त पण करतो आणि नवरात्रीत पण करतो. तर आमच्याकडे वर्षातून 2 वेळेस आम्ही महिलांना प्लॅटफॉर्म देतो. त्यांची अजून एक ओळख करून द्यायचं विसरलो मी. शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे दादा यांच्या त्या कन्या आहेत. पाहिलं तर दादा राजकारणामध्ये आणि तुमचे मिस्टर मेघराज पिंगळे हे व्यवसायामध्ये. तुम्ही तो मधला शिक्षणाचा मार्ग कसा निवडला? हो, खरं म्हटलं तर आमच्याकडे राजकारणाचं वारं होतं आणि आहे पण. आणि तर दादांनी त्यांच्या करिअरची सुरुवात तर बलबीम महाविद्यालयातनं केली. त्यांची पण इच्छा होती की मीही तिथे प्राध्यापक म्हणून बरं. माझं योगदान द्यावं. आणि हो, मी पण तिथे जॉईन होते. विवाहानंतर आमचे मिस्टर डॉक्टर मेघराज पिंगळे सर आणि आमचे सासरे कल्याण पिंगळे दाजी यांनी, आपणा सर्वांना माहितीच आहे की धानोरा रोडला आपलं आशा सिनेप्लेक्स होतं. 1990 साली ती स्थापना झालेली. परंतु आमच्या पप्पांची, सासऱ्यांची एक इच्छा होती की आपल्या एरियामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण एक इंग्लिश स्कूल आपल्याकडे नाहीये. मग त्यांनी तो दोघांनी मिळून प्रस्ताव माझ्यासमोर दिला आणि मीही तो आनंदाने स्वीकारला. आणि आम्ही सासऱ्यांच्याच नावाने कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूल नावाने संस्था स्थापन केली. नक्कीच, खूप छान. आमदार धांडे सरांना आम्ही हसरच पाहिले. आता ते घरी पण असेच असतात की कधी रागवतात? दादांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे, ते तर शब्दात मी व्यक्त नाही करू शकत. पण हो, जेवढा त्यांचा स्वभाव हसरा आहे तेवढाच ते स्ट्रिक्ट पण आहेत. घरी प्रत्येक गोष्ट सांगताना हसून पण सांगतात पण रागवून पण सांगतात. त्यांच्या हसण्यामागे देखील एक शिस्त असते. शिक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणातून अनेक जण घडलेले आहेत. ते लहान मुलापासूनच रुजवले जातात. हे लहान मुलं ह्या वयामध्ये शिक्षणाचे ते त्यांच्या अंगी करावं या अनुषंगाने आपण पाहिलं तर ते वय खूप महत्वाचं असतं. बरोबर आहे. तुम्ही कसं हे सगळं स्कूलमध्ये? तर मुलांचं जे वय असतं की 2 to 6 इयर्स, त्यामध्ये त्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो. म्हणजे आकलन शक्ती जी आहे तर ती जास्त असते. म्हणून त्या वयात प्री स्कूलमध्ये मूल जाणं हे खूप महत्वाचं असतं. कारण आजकाल एक कुटुंब पद्धती जी म्हणतो आपण की ते एक छोटं कुटुंब आहे. पूर्वी कुटुंब मोठं असायचं त्यामुळे मुलं बऱ्यापैकी घरी शिकायचे. आता कुटुंब छोटं असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी तिथे मिळत नाहीत. म्हणून प्री स्कूलमध्ये त्यांनी टाकणं हे खूप महत्वाचं असतं. आपल्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे USP. काय नेमकं? आमच्याकडे मुलांना ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे म्हणतो, बरं. किंवा विद्यार्थ्यांचं जे काही टीचिंग आहे तर तिथे एकदम ते फक्त पाठांतरानेच नाही तर ते अनुभवातून शिकतात. जसं की आम्ही त्यांना भारतीय संस्कृतीनुसार आम्ही त्यांना विविध उपक्रम पण घेतो. जसं की मूल्य शिक्षण असेल, त्याच्यावर संस्कार वर्ग असतील, त्याच्यावरती आम्ही जास्त भर देतो. आपण पाहतोय की शिक्षण पद्धत बदलत चाललेली आहे. CBSE पॅटर्न जो आहे त्यात पालकांचा एक ओढ वाढताना दिसतोय. नेमका हा पॅटर्न काय हो? CBSE म्हणजे एक CBSEचा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो संपूर्ण भारतात एक समान आहे. त्यामुळे विद्यार्थी जगभरात कुठेही गेला, भारतात कुठेही गेला तो तरी तो त्याला अडचण येत नाही. त्याचबरोबर तंत्रज्ञान असेल, स्पर्धा परीक्षा असतील, त्यामध्ये जो सिलेबस लागतो, जो बेस लागतो,
तो सीबीएसईच्या करिक्युलम मध्ये खूप छान आहे. हम्म, त्यामुळे पालकांचा कल इकडे जास्त आहे आणि त्यामध्ये सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं जातं, ओके. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे. आणि त्यामुळे ते जगाशी स्पर्धा करू शकतात. अच्छा. आणि बहुधा इतर माध्यमांमध्ये काय होतं की त्यांच्या संख्येमुळे त्यांना हे वैयक्तिक लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे पालकांचा कल सीबीएसई कडे जास्त आहे. आता हेच जिल्हा परिषद मध्ये सुद्धा काहीतरी निर्णय घेण्यात आलेला आहे हेच सीबीएसईचा. हो. तर मग पालकांनी इंग्लिश स्कूलमध्येच पैसे देऊन का मुलांना टाका? बरोबर. सीबीएसईचा जो त्यांनी निर्णय घेतलाय तो खूप स्वागतार्ह आहे. बरं. तर त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की मुलांना, ग्रामीण भागातील मुलं असतील तर त्यांना शहरातील मुलांप्रमाणेही शिक्षण मिळण्याची संधी आहे. आणि पण त्यासाठी ट्रेन टीचर लागतात, टीचिंग एड्स लागतात. सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांचा सहभाग लागतो. तर तो बहुधा ग्रामीण भागात होत नाही. ओके. आणि सीबीएसई मध्ये जे काही आहे की आम्ही ह्याची अंमलबजावणी खूप आधीपासून केलेली. आम्ही त्या गोष्टीवर भरपूर आधीपासून काम करत आलेलो आहोत. आणि शासनाने देखील जर त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तर नक्कीच ग्रामीण भागातील मुलांचं जे भवितव्य आहे ते नक्कीच उज्ज्वल होईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे एनईपी बद्दल आपण पाहिले की तुमची भूमिका काय आहे? एनईपी म्हटलं तर हा भारतीय शिक्षणातील एक सर्वात मोठा क्रांतिकारी बदल म्हणता येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं कौशल्य ओळखून, त्यांची विद्यार्थ्यांची क्षमता पातळी ओळखून त्यांना मातृभाषेतून शिक्षण दिलं जातंय. तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं आम्ही ही अंमलबजावणी खूप आधीपासूनच करत आलेलो आहोत. त्यामध्ये जसं की आर्ट इंटिग्रेशन असेल, स्पोर्ट इंटिग्रेशन असेल, कोडिंग असेल, या गोष्टी आम्ही आधीपासूनच घेत आलेलो आहोत. तर नक्कीच ह्या सर्व गोष्टीमुळे मुलं काय ना की जगाशी स्पर्धा करू शकतात. ते लाईफ लॉंग लर्नर घडतात. आम्ही असे अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत ते जे इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात परंतु त्यांना जर मराठीत बोललं तर ते समजत नाही. तर मग हे का म्हणजे आपली संस्कृती जी आहे बोली भाषा तीच जर मुलांना समजत नसेल तर हे कसं? नाही, अगदी बरोबर प्रश्न आहे सर. या प्रश्नाचं उत्तर मी असं देईल की शासनाने आता जो एनईपी जे एनईपी अंतर्गत जे बदल केलेले आहेत ओके. त्यामुळे नक्कीच हे जे तुमचा प्रश्न आहे त्याच्यावरती सोल्युशन मिळेल. कारण मुलांना आता मराठी भाषेतनं, त्यांच्या मातृभाषेतनं शिक्षण मिळावं असं शासनाने प्रयत्न केलेला आहे. आणि एक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मिळून नक्कीच ह्या गोष्टीत विद्यार्थ्यांचं भविष्य घडेल असं मला. त्यालाच जोडून एक प्रश्न आहे. एखादा विद्यार्थी शाळेत जातोय त्या ठिकाणी शिक्षक त्याला शिकवत बी असतील परंतु परत मग ट्युशनचा 8 तास का असतो नेमका? हे काही लॉजिक नाही लक्षात. बरोबर सर. विद्यार्थी एक 5 तास स्कूलमध्ये असतात. ओके. जेवढं त्यांना शिकवलं शाळेमध्ये तेवढं ते शिकतात. परंतु आजकाल एक क्रेज आहे पालकांमध्ये की प्री-स्कूल पासूनच ते ट्युशनच्या मागे असतात. तर प्री-स्कूल पासून खरं तर ट्युशन नाही लावायला पाहिजे. एक योग्य वेळ असते की त्या वेळामध्ये, आता जसं की तुम्ही पाहिलं की फाउंडेशन बॅच भरपूर आहेत बीडमध्ये. पण ऍक्च्युली शाळेमध्ये जे घेतात तेच घरी घेणं असं शाळेची अपेक्षा असते. परंतु फाउंडेशन मध्ये वेगळा सब्जेक्ट आणि वेगळा टॉपिक असतो आणि इथे वेगळा सब्जेक्ट वेगळा टॉपिक असतो. तर त्यामुळे थोडं मुलांना त्याबद्दल त्यांना खूप अडचण होते ह्या गोष्टीमध्ये. तर मला असं म्हणायचं की पालकांनी वेळात वेळ काढून त्यांना थोडासा मुलांना वेळ द्यावा. नक्कीच मुलं घडतील त्यामध्ये. ते एक लहान मुलाचं वय जर पाहिलं तर कमी वेट त्याचं वजन असतं पण ते दप्तराचं वजन जास्त असतं. हे तुम्ही बरोबर. कमी केलंय का तुमच्या स्कूलमध्ये? ऑफकोर्स सर, आम्ही ते कमी केलेलं आहे. आम्ही स्कूलमध्ये तशी व्यवस्थाही केलेली आहे की त्यांना जेवढा सिलेबस आहे त्यानुसार सगळे आम्ही बुक्स त्यांच्या स्कूलमध्येच ठेवून घेतो. ज्या दिवशी जो अभ्यासक्रम होमवर्क म्हणतो जो दिलाय फक्त विद्यार्थी तोच घरी घेऊन जात असतो. कोरोना नंतर जर आपण पाहिलं तर मुलांचा जो स्क्रीन वेळ आहे तो वाढलेला आहे. साहजिकच कोरोनाच्या वेळेमध्ये अभ्यासक्रम हा सगळा ऑनलाईन होता परंतु आता त्याची गरज नाही. ते एक आकर्षण झाले मुलांना. तासनतास मुलं ठीक आहे अभ्यास करत असतील पण ते गेम वगैरे जास्त खेळत आहे. ही त्यांची सवय मोडावी यासाठी आपण स्कूलमध्ये काही हे करतोय का मैदानी खेळ वगैरे? नक्कीच सर. स्क्रीन टाइम हा म्हणजे वाईट पण नाही. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळतात. त्यामुळे एक पालकांनी एक ठरवून एक टाइम द्यायचा त्यांना की टाइम लिमिट की या टाइम मध्येच तू एवढं पहा. पण मी आवर्जून हे सांगेल की जेव्हा ते पाहत असतात ना तेव्हा पालकांनी त्याच्या जवळ बसलं पाहिजे की आपला मूल काय पाहतोय. आणि आम्ही यासाठी एक विविध उपक्रम नेहमी स्कूलमध्ये करतो, सेमिनार्स घेतो किंवा अवेअरनेस पालकांसाठी ठेवतो की स्क्रीन टाइम कमी ठेवा. त्यामुळे आम्ही मैदानी खेळाकडे जास्त त्यांचं लक्ष वळवतो.
आमच्याकडे फुल टाइम स्पोर्ट्स टीचर असल्यामुळे आम्ही रेग्युलरली स्केटिंग असेल, फुटबॉल असेल, ॲथलेटिकला आमच्या स्कूलमध्ये जास्त प्राधान्य देतो. विविध कॉम्पिटिशन्समध्ये मुलांना पाठवतो. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइमचा जे काही पाहतात ते, तर त्याचा कल कमी होत आला. ते इंग्लिश स्कूलकडे एक पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलत चाललाय. सर्वसामान्य वर्गाला असं वाटतं की इंग्लिश स्कूल चालक जे आहे ते खूप पैसे घेतात. ह्यात नेमकं काय खरं आहे हो? अजिबात नाही सर. जसं की सरकारमान्य शाळा आहेत, तर तिथे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे ते 65,000 रुपये खर्च करतात. हं, त्या तुलनेत ज्या इंग्लिश मीडियमच्या स्कूल आहेत, त्या कमी घेतात आणि दर्जेदार शिक्षण देतात. ओके. एक शेवटचा प्रश्न असेल. तुम्ही एक महिला आहात, तुम्ही सक्षम आहात. ज्या नवीन आपण ग्रामीण भागात जर पाहिलं तर जे विद्यार्थिनी आहेत, युवती आहेत, महिला आहेत, यांना तुम्ही काय संदेश द्याल? की नक्कीच आज स्त्री-पुरुष समानता हे जे आपण म्हणतो, तर प्रत्येक स्त्रीनं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. तुम्ही एक कुठूनही तुमचा स्टार्टअप करू शकता. महिलांना आवर्जून सांगते, की तुम्हाला जरी हे शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या घरातील महिलांना पण ह्याचं सजेशन द्या, की तुम्ही स्वतःच्या पायावरती उभी राहा आणि तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या परिवारातील स्त्रियांना सर्वांना नक्की मदत करा. धन्यवाद. आपण पाहिले की खूप चांगल्या मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि नवीन पिढी जी आलेली आहे ती सामाजिक भान ठेवून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. हीच अशीच पिंगळी जोडी आपण पाहतोय की एज्युकेशन क्षेत्रामध्ये खूप कमी दिवसात आलेली जोडी आहे आणि यांनी आतापर्यंत 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठं जे योगदान आहे शिक्षण क्षेत्रामध्ये दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धान, बीड.